अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 39. अश्वस्थ महात्म्य. 60 वर्षांच्या विंदेत संतान प्राप्ती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंच्या कृपेनेच मला एका 60 वर्षाच्या वांज स्त्रीला पुत्र झाला. ती अद्भुत कथा ऐक. ती कथा अशी: सोमनाथ नावाचा एक शौनक गोत्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव गंगा. पतिपरायण असलेली ती स्त्री वेदशास्त्रानुसार आचरण करीत असे. ती 60 वर्षाची झाली तरी तिला मूलबाळ नव्हते. गाणगापुरात तिला सर्वजण वांजोटी म्हणून हिनवत. ती नित्यनेमाने श्री गुरूंच्या दर्शनाला येत असे व निरांजनाने त्यांची आरती करीत असे. तिचा हा नेम कितीतरी दिवस चालू होता. तिच्या या भक्तीने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी तिला विचारले, तू नित्यनेमाने माझी निरांजनाने आरती करतेस, तुझी काय इच्छा आहे? तुझी जी काही कामना असेल ती सांग. नारायणाच्या शंकराच्या मनात आले तर ते तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करतील. श्री गुरु असे म्हणाले असता गंगा त्यांच्या पाया पडून म्हणाली, स्वामी, अपुत्रस्य गती नास्ति. निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्ती नाही. निपुत्रिक स्त्रीचे तोंड पाहू नये असे लोक म्हणतात. जिच्या पोटी मूल नाही त्या स्त्रीचे आयुष्य व्यर्थ आहे. पुत्र जन्माने मागच्या 42 पिढ्यांचा उद्धार केला जातो. पुत्राविना घर अरण्यासमान. मी जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते त्यावेळी लेकुरवाळ्या स्त्रिया आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात. पण माझ्या नशिबात ते नाही. ज्यांना पुत्र पौत्र असतात त्यांना परलोकी प्राप्ती होते. पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्यामुळे त्यांना मुक्ती मिळत नाही. आता हा जन्म पुरे झाला, तो फुकट गेला. आता माझा पुढचा जन्म तरी सफल होईल. पुत्र प्राप्तीची माझी कामना पूर्ण होईल असा मला वर द्या. त्यावर श्री गुरु हसून म्हणाले, पुढचा जन्म कोणी पाहिला आहे? पुढच्या जन्मी तुला या जन्मातले काही आठवेल का? तेव्हा पुढच्या जन्माचे सोडून दे. तुला याच जन्मी सुलक्षणी कन्या पुत्र होतील यावर पूर्ण विश्वास ठेव. त्यावर ती स्त्री म्हणाली, स्वामी, हे काय सांगता? मला आता 60 वर्ष झाली आहेत. आजपर्यंत पुत्र प्राप्तीसाठी मी अनेक व्रतवैकल्ये केली, नवस सायास केले, पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या, सगळे काही विश्वासाने केले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. आजही मी अश्वस्थाला म्हणजेच पिंपळाला मूर्खपणाने प्रदक्षिणा घालीत आहे. या नाही तर पुढच्या जन्मी तरी अश्वस्थ सेवा फळायला यावी. आता मी 60 वर्षाची झाले, माझा विटाळही गेला. असे असतानाही याच जन्मी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिलात. तुमच्या शब्दावर मी अविश्वास कसा दाखवू? श्री गुरु म्हणाले, अश्वस्थ सेवा महापुण्यकारक आहे. ती कधीही व्यर्थ जात नाही. तू अश्वस्थाची निंदा करू नकोस. आमच्यासह अश्वस्थाचीही तू सेवा कर. तुला नक्कीच पुत्र प्राप्ती होईल. आता आम्ही सांगतो तसे कर. तू नित्यनेमाने भीमा अमरजा संगमावर जा. तेथे अश्वस्थ वृक्ष आहे. आम्ही दररोज अनुष्ठानासाठी तेथे जात असतो. तेथे तू आमच्यासह अश्वस्थाची सेवा कर. तेथे अश्वस्थ रूपाने प्रत्यक्ष नारायणाचे वास्तव्य आहे. मला अश्वस्थाचे महात्म्य सांगा अशी त्या स्त्रीने विनंती केली असता श्री गुरु म्हणाले, अश्वस्थाची निंदा कधीही करू नये. त्याचे महात्म्य फार मोठे आहे. अश्वस्थाच्या ठिकाणी सर्व देवांचे वास्तव्य असते. एका अश्वस्थाच्या सेवेने सर्व देवांची सेवा केल्याचे फळ मिळते. ब्रह्मांडात पुराणात प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी नारद मुनींना अश्वस्थाचे महात्म्य सांगितले आहे. एकदा त्रैलोक्य संचारी नारद मुनी फिरत फिरत पृथ्वीवरील ऋषींच्या आश्रमात आले. नारद मुनींना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्यांना अर्घ्यपाद्य देऊन त्यांचे उत्तम स्वागत केले. मुनिवर्य, आम्हाला अश्वस्थाचे महात्म्य सांगा अशी सर्व ऋषींनी विनंती केली असता नारद मुनी म्हणाले, प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी मला अश्वस्थ महात्म्य सांगितले आहे, तेच मी तुम्हाला सांगतो. अश्वस्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय. तो विष्णू स्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंद्यामध्ये विष्णू व शेंड्यामध्ये रुद्राचे वास्तव्य असते. त्याच्या फांद्यामध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू व उत्तरेला ब्रह्मदेव व पूर्वेला इंद्रादी सर्व देवदेवता वास्तव्य करतात. त्याच्या सर्व शाखा फांद्यावर आदित्य नित्य निवास करतो. त्याच्या मुळात गो, ब्राह्मण, सर्व ऋषी, वेद, यज्ञ यांचे वास्तव्य असते. पूर्वेकडील शाखावर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य असते. ओंकार स्वरूप अश्वस्थाचे अ हे मूळ, उ म्हणजे बुंदा आणि म म्हणजेच फळे फुले होत. त्रैमूर्तीचे वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर
एकादश रुद्र व अष्टवसु असे सर्व देव आहेत. म्हणूनच अश्वस्थाला कल्पवृक्ष म्हणतात. अशा या अश्वस्थाची सेवा केली असता या सर्व देवदेवतांची सेवा घडते व त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अश्वस्थाचे महात्म्य अगाध शब्दातील आहे. मग नारद मुनींनी अश्वस्थांची सेवा कशी करावी ते समजावून सांगितले. नारद मुनी म्हणाले, अश्वस्थ सेवा व्रताला गुरु, शुक्र व चंद्र बळ असणाऱ्या चैत्र, आषाढ व पौष महिन्यात या व्रताला प्रारंभ करावा. गुरु शुक्राचा अस्त असताना व चंद्र बळ नसताना या व्रताला प्रारंभ करू नये. याशिवाय इतर महिन्यात दिनशुद्धी पाहून उपासपूर्वक शुचिरभूतपणे या व्रताला सुरुवात करावी. रविवारी, सोमवारी, शुक्रवारी, संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी, रिक्त स्थितीत तिसऱ्या प्रहरी, पर्वणी काळी, व्यतिपात योग असताना, वैद्युती इत्यादी अशुभ दिवशी अश्वस्थाला स्पर्श करू नये. हे व्रत करणाऱ्याने सदैव सुचिर्भूत असावे. दूतकर्म, असत्य भाषण करू नये. परनिंदा, वित्तळमान टाळावा. प्रातःकाळी सचेल स्नान करावे. श्वेतवस्त्र परिधान करावे. अश्वस्थाखालची जमीन गोमयाने सारवावी. त्यावर सुंदर रांगोळ्या काढाव्यात. त्या रांगोळ्यात कमळादी शुभाकृती काढाव्यात. शुद्ध जलाने भरलेले 2 कलश त्या रांगोळ्यावर स्थापन करावेत. त्या दोन्ही कलशात गंगा व यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा. त्या कलशांची गंधाक्षत पुष्पांनी पूजा करावी. पुण्यवाहत करून आपल्या इष्ट कामनेचा उच्चार करावा. मग कलशाने पाणी आणून अश्वस्थाला 7 वेळा स्नान घालावे. मग पुन्हा स्नान करून अश्वस्थाची पुरुष सूक्त मंत्रांनी षडोपचारे यथासांग पूजा करावी. त्यावेळी लक्ष्मी सहित अष्टभुजा नारायणाचे ध्यान करावे. सर्व देवदेवतांना आवाहन करावे. मग अश्वस्थ नारायणाला वस्त्राने किंवा सुताने वेढे घालावेत. मग पुरुष सूक्त म्हणत मंद गतीने अश्वस्थाला प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे सर्व संकटे नाहीशी होऊन इष्टकामना पूर्ण होतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा. या प्रदक्षिणाचे फळ काय सांगावे. प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. ब्रह्महत्यादी महापातकांचा नाश होतो. सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होतात. जन्म, मृत्यू, जरा व्याधी नाहीशा होतात. संसार भय राहत नाही. ग्रहपीडा होत नाही. ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याला उत्तम पुत्र संतान प्राप्ती होते. शनिवारी अश्वस्थ वृक्षाखाली मृत्युंजय मंत्राचा जप केला जाता अपमृत्यू टळतो. पूर्ण आयुष्य प्राप्त होते. अश्वस्थ वृक्षाखाली बसून शनी अष्टक स्तोत्र म्हटल्यास शनीची पीडा कमी होते. 7.5 त्रास होत नाही. अश्वस्थ वृक्षाखाली मंत्रपठ केल्यास वेद पठनाचे पुण्य मिळते. जो अश्वस्थाची स्थापना करतो त्याची 42 कुळे उद्धारून स्वर्गाला जातात. अश्वस्थ वृक्ष तोडणे महापाप आहे. असे कृत्य करणारा मनुष्य आपल्या पितरांसह नरकात जातो. अश्वस्थ वृक्षाखाली होम हवन केले असता महायज्ञांचे पुण्य प्राप्त होते. अश्वस्थाला जेवढ्या प्रदक्षिणा घालाल असतील त्याच्या 10 हवन करावे. हवनाच्या 10 ब्राह्मण भोजन घालावे. हे सर्व केल्यानंतर व्रताचे उद्यापन करावे. सोन्याचा अश्वस्थ वृक्ष विधीपूर्वक ब्राह्मणाला दान द्यावा. सत्सवर श्वेत धेनूचे ब्राह्मणाला दान द्यावे. अश्वस्थाखाली तिळाची रास करून वस्त्राने ती झाकावी व ती ब्राह्मणाला दान द्यावी. असे हे अश्वस्थाचे महात्म्य नारदांनी ऋषींनी सांगितले. तेच गुरूंनी गंगाबाईला सांगितले. मग श्री गुरु तिला म्हणाले, अश्वस्थाचे महात्म्य हे असे आहे. ज्यांच्या जवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती होतेच होते. अशा प्रकारे श्री गुरूंनी गंगाबाईला अश्वस्थ महात्म्य सांगितले. मग ते तिला म्हणाले, आता तू संगमावर जा व अश्वस्थ सेवा कर. तुला कन्यापुत्र प्राप्त होतील. त्यावर गंगाबाई म्हणाली, स्वामी, मी 60 वर्षांची वंदे आहे. मला मूल होणार नाही, परंतु तुमच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. तुमच्या सांगण्यानुसार मी अश्वस्थ सेवा करीन. ती केवळ तुमच्यावर माझी श्रद्धा आहे म्हणूनच. मग गंगाबाई श्री गुरुना वंदन करून भीमामर्जा संगमावर गेली. तेथे षटकुल तीर्थात स्नान करून ती यथाविधी अश्वस्थ सेवा करू लागली. तिने अश्वस्थ सेवा सुरू केली. त्यांच्या 3ऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला. तो तिला म्हणाला, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे असे समज. आता तू एक कर.
तू गाणगापुरात जा, तेथे श्री गुरु आहेत, त्यांना तू 7 प्रदक्षिणा घालून नमस्कार कर. मग ते तुला जे देतील ते भक्षण कर. आता उशीर करू नकोस, लवकर जा. गंगाबाई स्वप्नातून जागी झाली. तिला सगळे स्वप्न आठवले. चौथ्या दिवशी अश्वस्थाची सेवा करून ती गाणगापुरात श्री गुरूंच्याकडे आली. तिने श्री गुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. श्री गुरूंनी प्रसन्न हास्य करून तिच्या ओटीत 2 फळे घातली व मग ते तिला म्हणाले, ही फळे तू आनंदाने खा. तुझे काम झालेच म्हणून समज. आता तू भोजन करून जा. तुला मी कन्या आणि पुत्र दिले आहेत. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. प्रथम व्रताचे यथासांग उद्यापन कर व मग ती फळे खा. श्री गुरूने सांगितल्याप्रमाणे गंगाबाईने व्रताचे उद्यापन केले, दानधर्म केला आणि काय आश्चर्य, त्याच दिवशी 60 वर्षाची ती वंद्या गंगाबाई ऋतुमती झाली. पुढे 3 दिवसात श्वेत वस्त्र परिधान करून मौन व्रत स्वीकारून एकांतात राहिली. चौथ्या दिवशी सुस्नान करून ती आपल्या पतीसह श्री गुरूंच्या दर्शनाला गेली. तिने श्री गुरूंची यथासांग पूजा केली. तेव्हा श्री गुरूंनी तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. 5व्या दिवशी पतिसंग करून ती गर्भवती झाली. ही बातमी गावात सर्वांना समजताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. केस पिकलेली 60 वर्षाची वंद्या गर्भवती झाली, ही केवळ भक्तवर त्रयमूर्ती नरसिंह सरस्वतीची कृपा. त्यांची मनोभावे सेवा केली असता अशक्य काय, यांची सर्वांना खात्री पटली. सोमनाथालाही खूप आनंद झाला. त्याने तिच्या गर्भारपणातील सर्व विधी यथासांग पूर्ण केले. यथाकाली ती प्रसूत झाली. तिला कन्यारत्न झाले. सोमनाथाने खूप दानधर्म केला. 10 दिवसांनी गंगा आणि सोमनाथ आपल्या कन्येला घेऊन श्री गुरूंच्या दर्शनासाठी आली. त्यांनी आपल्या कन्येला श्री गुरूंच्या पायावरती घातले. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्री गुरूने आशीर्वाद दिला, ही तुमची कन्या शतायुषी होईल. हिला परम ज्ञानी पती मिळेल. ही थोर पतिव्रता होईल. ही सर्ववंद्य होईल. हिला सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतील. दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनाला येईल. हिला पुत्र पौत्र प्राप्त होतील. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता गंगाबाई हात जोडून म्हणाली, स्वामी तुमच्या कृपा आशीर्वादाने मला कन्या झाली. आता मला पुत्र हवा अशी इच्छा आहे. श्री गुरु तिला म्हणाले, तुला कसला पुत्र हवा आहे? परमज्ञानी असा हवा असेल तर तो अल्पायुष्य 30 वर्ष जगेल. तुला दीर्घायुष्य पुत्र हवा असेल तर तो मूर्ख असेल. गंगाबाई म्हणाली, स्वामी मला मोठ्या योग्यतेचा ज्ञानी पुत्र हवा आहे. त्याला 5 पुत्र व्हावेत. श्री गुरूंनी तथास्तु म्हणून तिला तसा वर दिला. गंगा आणि सोमनाथ यांना अतिशय आनंद झाला. ती मोठ्या समाधानाने घरी परत गेली. पुढे यथावकाश सर्व काही तसेच घडले. गंगाबाईला ज्ञानी पुत्र झाला. कन्येचेही भविष्य खरे ठरले. तिच्या पतीने मोठमोठे यज्ञ केले, म्हणूनच त्याचे दीक्षित असे नाव सर्वत्र झाले. श्री गुरुकृपा अशी आहे, जेथे श्रद्धा आहे तेथे फळ आहेच. म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात, लोक हो, श्री गुरूंची मनोभावे सेवा करा, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील वृद्धवंद्या संतान प्राप्ती नावाचा 39वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रय अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 40वा. नरहरीचा कुष्ठरोग गेला. शिवभक्त शबर कथा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्री गुरु गाणगापुरात असताना एक मोठी अद्भुत घटना घडली. वाळलेल्या लाकडाला वृक्ष झाला. ती कथा मी तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक. एकदा नरहरी नावाचा एक ब्राह्मण गाणगापुरास श्री गुरूंकडे आला. त्यांच्याकडे सगळ्या शरीराला कुष्ठरोग झाला होता. तो श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाला, स्वामी तुम्ही भक्तवत्सल परमपुरुष आहात. तुमची कीर्ती ऐकून मी तुम्हाला शरण आलो आहे. माझा उद्धार करा. स्वामी मी मनुष्य म्हणून जन्मास आलो आणि दगडासारखे जीवन जगतो आहे. मला भयंकर असा कुष्ठरोग झाला आहे. सगळ्या लोकांनी मला वाळीत टाकले आहे. मी यजुर्वेदाचे अध्ययन केले, परंतु भोजनासाठी मला ब्राह्मण म्हणून कोणीही बोलवीत नाही. सगळ्या नातलगांनी मला हकलवून लावले आहे. सकाळच्या वेळी कोणीही माझे तोंड सुद्धा पाहत नाही. त्यावेळी मला आता जगण्याचा कंटाळा आला आहे. गतजन्मी मी अनेक पातके केली असणार, त्यामुळेच मला हा कर्मभोग भोगावा लागतो आहे. मी आजपर्यंत अनेक व्रते तीर्थे केली, सर्व देवदेवतांची पूजा केली, पण माझा हा कुष्ठरोग काही बरा झाला नाही. आता तुम्हीच माझ्यावर कृपा कराल, या निर्धाराने मी आपल्या चरणाशी आलो आहे. तुम्ही जर माझ्यावर कृपा केली नाही तर मी प्राणत्याग करीन. असे बोलून त्याने श्री गुरूंचे स्तवन केले. त्याचे ते दुःख
पूर्ण बोलणे ऐकून श्री गुरूंना त्याची दया आली. श्री गुरु त्याला म्हणाले, तुझ्या पूर्वजन्मातील पापामुळे तुला हा रोग झाला आहे. मी तुला आता एक उपाय सांगतो. विश्वासाने त्याचे आचरण कर, म्हणजे तुझे पाप नाहीसे होईल व तू रोगमुक्त होशील. मग श्री गुरूंनी त्याला औदुंबराचे एक वाळलेले लाकूड दिले व सांगितले, हे लाकूड घेऊन तू भीमावर जा, संगमावर जा. भीमा नदीच्या पूर्व तीरावर हे लाव. संगमात रोज स्नान कर व या लाकडाला रोज 3 वेळा पाणी घाल. अश्वत्थाची पूजा करीत जा. ज्या दिवशी या लाकडाला पालवी फुटेल त्या दिवशी तुझा कुष्ठरोग नाहीसा होईल, तुझे शरीर शुद्ध होईल. असे सांगून श्री गुरूंनी नरहरीला निरोप दिला. श्री गुरूंच्या या बोलण्याने नरहरीला आनंद झाला. त्याच्या वचनावर पूर्ण श्रद्धा ठेवून ते औदुंबराचे लाकूड घेऊन संगमावर गेला. त्याने ते लाकूड संगमेश्वराच्या समोर रोवले. मग त्याने श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे संगमात स्नान केले, अश्वत्थाची पूजा केली व कलशांनी पाणी आणून त्या लाकडाला स्नान घातले. हे सगळे तो श्रद्धेपूर्वक पूर्णपणे त्रिकाल करीत होता. तो काही खात पीत नव्हता. रोजच्या रोज त्या लाकडाला पाणी घालीत असे. तेथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना हे समजले तेव्हा ते नरहरीची थट्टा करू लागले. अरे तू वेडा आहेस की काय? अरे वेड्या, वाळक्या लाकडाला कधीतरी पालवी फुटेल का? असे कधी झाले नाही, कोणी पाहिले नाही. तुझे पाप नाहीसे होत नाही म्हणून तू श्री गुरूंना तुला हा व्यर्थ जाणारा उद्योग सांगितला आहे. श्री गुरूंनी तुझी गंमत केली हे तुला कसे समजले नाही? त्यावर नरहरी म्हणाला, श्री गुरूंच्या वचनावर माझी दृढ शक्ती आहे, दृढ श्रद्धा आहे. ते बोलतात ते तसेच घडते. त्यामुळे या लाकडाला पालवी फुटेपर्यंत मी ही सेवा करीत राहणार आहे. असे 7 दिवस लोटले. श्री गुरूंच्या शिष्यांनी त्यांना नरहरीची सगळी हकीकत सांगितली. लोक नरहरीला काय म्हणाले, नरहरीने त्यांना काय उत्तर दिले, हे सर्व श्री गुरूंना सांगितले. तेव्हा श्री गुरु म्हणाले, अरे जसा भाव तसे फळ. भक्तीने श्रद्धेने निर्धारपूर्वक केलेले कार्य कधीच फुकट जात नाही. श्रद्धेत प्रचंड सामर्थ्य असते. श्रद्धेच्या बळावर अलौकिक कार्य घडू शकते. याविषयी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा स्कंद पुराणात आली आहे. नैमिषारण्यात यज्ञ सत्र सुरू होते. त्यावेळी सूत सर्व ऋषींना अनेक कथा सांगून ज्ञानदानाचे कार्य करीत असत. एके दिवशी गुरुभक्ती या विषयावर सूत बोलत होते. सूत म्हणाले, दुर्धर असा संसार सागर तरून जाण्यास गुरुभक्ती हा एकच सुलभ उपाय आहे. आपली गुरुवचनावर दृढ श्रद्धा हवी. दृढ श्रद्धेने गुरुभक्ती केली असता अप्राप्य असाध्य असे काहीच नसते. गुरुला सामान्य मनुष्य समजू नये. गुरु साक्षात परब्रह्म परमेश्वर असतात, म्हणून त्याच्या उपदेशाप्रमाणे वागावे. जे आपल्या गुरुची सेवा करतात त्याच्यावर शंकर प्रसन्न होतात, कारण गुरु हे शिवस्वरूप असतात. मंत्र, तीर्थ, द्विज, देव, ज्योतिषी, औषध व गुरु यांच्यावर ज्यांची जशी श्रद्धा असते तसे त्याला फळ मिळते. याची साक्ष पटविण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो, ती श्रवण करा, म्हणजेच अश्रद्धा दूर होईल. पूर्वी पांचाल देशात सिंहकेतू नावाचा एक राजा होता. त्याच्या पुत्राचे नाव धनंजय. एके दिवशी तो राजपुत्र धनंजय आपल्या एका शबर सेवकाला बरोबर घेऊन वनात शिकारीला गेला. श्वापदाच्या मागे धावताना तो खूप दमला, म्हणून तो विश्रांतीसाठी थांबला. त्याला खूप तहान लागली होती. त्याने त्या शबर सेवकाला पाणी आणण्यासाठी पाठवले. तो शबर पाणी शोधण्यासाठी वनात फिरत असताना त्याला एक जीर्ण मोडके तोडके मंदिर दिसले. तो त्या मंदिराजवळ गेला. त्या मंदिराच्या चबुतऱ्यावर त्याला एक शिवलिंग दिसले. ते शिवलिंग अत्यंत साधे व सूक्ष्म होते. ते शिवलिंग म्हणजेच परमभाग्य असे त्या शबराला वाटले. पूर्व कर्माने प्रेरित झालेल्या त्या शबराने ते शिवलिंग उचलले व राजपुत्राला दाखवले. युवराज, हे पहा शिवलिंग किती सुंदर आहे, मला हे येथेच मिळाले, असे तो शबर म्हणाला असता राजपुत्र हसून म्हणाला, अरे हे भग्न झालेले शिवलिंग घेऊन तू काय करणार आहेस? त्यावर शबर म्हणाला, मी याची आदरपूर्वक पूजा करीन. आपण मला पूजा विधी सांगा. मला मंत्रतंत्र काही येत नाही, तरी सुद्धा मी याची भक्तिभावाने पूजा तर करणारच. भगवान शंकर मला प्रसन्न होतील. शबराचा तो भोळा भाव पाहून राजपुत्राला हसू आले. मग तो म्हणाला, ठीक आहे, शुद्ध आसनावर या शिवलिंगाची स्थापना कर व संकल्पपूर्वक शुद्ध जलाने अभिषेक कर. गंध, अक्षता, वनपत्रे, फुले, धूप, दीप इत्यादींनी पूजा कर. रोज चमच्यातून चिताभस्म आणून या शिवलिंगाला लेपन कर. घरात शिजविलेला अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून पत्नीसह भक्षण कर. या शबराने घरी परत आल्यावर ते शिवलिंग आपल्या पत्नीला दाखविले. तो तिला म्हणाला, भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न झाले आहेत, म्हणूनच हे शिवलिंग मला सापडले.
आता गुरु उपदेशानुसार याची आपण पूजा करूया. त्याच्या पत्नीने मोठ्या आनंदाने ते मान्य केले. मग एका शुभ मुहूर्तावर त्या शबराने शिवलिंगाची स्थापना केली व राजपुत्राने सांगितल्याप्रमाणे दररोज त्या शिवलिंगाची पूजा सुरू केली. तो दररोज स्मशानात जाऊन चिताभस्म आणीत असे, पण एके दिवशी त्याला स्मशानात चिताभस्म मिळाले नाही. त्याने आजूबाजूच्या गावात शोधाशोध केली, पण चिताभस्म मिळाले नाही. शेवटी तो निराशेने पत्नीला म्हणाला, प्रिये, चिताभस्म मिळत नाही, आता काय करू? आज माझ्या शिवपूजनात विघ्न निर्माण झाले. पूजेशिवाय मी क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकणार नाही. चिताभस्म नाही तर पूजा कशी करणार? गुरुनी सांगितल्याप्रमाणे पूजन झाले नाही तर ते व्यर्थच ठरणार. आपल्या पतीची ही व्याकुळता पाहून शबर पत्नी म्हणाली, घाबरू नका, चिंता करू नका, मी उपाय सांगते. आपले हे घर जुनाट झाले आहे, मी स्वतःला या घरात कोंडून घेते, मग तुम्ही घराला आग लावा, मग आपल्याला चिताभस्म मिळेल. शबर म्हणाला, तू हे काय बोलतेस? मानवी शरीर धर्मार्थ काम मोक्षासाठी श्रेष्ठ साधन आहे, मग तुझ्या या सुखोचित शरीराचा त्याग का बरे करतेस? मी तुझा घात कसा करू? मला स्त्री हत्येचे पाप लागेल, शंकरही प्रसन्न होणार नाहीत. शबर पत्नी म्हणाली, दुसऱ्याच्या हितासाठी आपल्या प्राणाचा त्याग करणे यातच जीवनाची सफलता आहे. मग काय, भगवान सदाशिवासाठी प्राणत्याग करावा लागला तर त्यात काय वाईट? शिवाय त्या देहाचा कधीतरी नाश होणारच आहे. तो सत्कार्यासाठी उपयोगी पडला तर त्यात मला खूप आनंदच आहे. माझे प्राण गेले तरी चालतील, पण शिवपूजनात खंड पडू देऊ नका. आपल्या पत्नीचे हे विचार ऐकून शबराने शेवटी तिला संमती दिली. मग शबर पत्नी स्नानादी करून शिवभस्म करीत बसली. शबराने घराला आग लावली, त्याला चिताभस्म मिळाले. त्याने चिताभस्माने शिवपूजा पूर्ण केली. पूजा संपल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी त्याने नित्याप्रमाणे आपल्या पत्नीला हाक मारली. हाक मारताच त्यांची पत्नी पुढे आली व जळालेले घर होते तसेच झाले. हे पाहून शबर आश्चर्यचकित झाला. आपली जळून गेलेली पत्नी परत कशी आली? आपण स्वप्न तर पाहत नाही ना, असे त्याला वाटू लागले. त्याने आपल्या पत्नीला विचारले, तू तर जळून भस्म झाली होतीस, मग येथे कशी आलीस आणि हे घर होते तसे कसे झाले? शबर पत्नी म्हणाली, घराला आग लागल्यानंतरचे मला काहीच आठवत नाही. मी झोपेत होते, तुम्ही हाक मारली तेव्हा प्रसादासाठी येथे आले. आपले घर तर मुळीच जळालेले नाही. अशा प्रकारे दोघांचा संवाद चालू असताना भगवान शंकर त्यांच्या समोर प्रकट झाले. शबराने पत्नीसह त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, धन्य आहे तुमची भक्ती, तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला राजपद मिळेल, इहलोकातील सर्व सुखे ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होतील, शेवटी तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल. ही कथा सांगून श्री गुरु म्हणाले, सर्व पुण्यकर्मात श्रद्धा पाहिजे. शबराला केवळ श्रद्धेमुळेच उत्तम गती प्राप्त झाली, म्हणून श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा नसेल तर बाकी सर्व खटाटोप व्यर्थ आहे. जसा भाव तसे फळ. भक्तीने श्रद्धेने केलेले कार्य कधीच फुकट जात नाही. मग एके दिवशी श्री गुरु नरहरीला पाहण्यासाठी संगमावर गेले. नरहरीचे औदुंबराच्या लाकडाला पाणी घालणे चालूच होते. नरहरीची भक्ती श्रद्धा पाहून श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या कमंडलूतील तीर्थ त्या लाकडावर शिंपडले. त्या क्षणी त्या लाकडाला पालवी फुटली आणि नरहरीचा रोगही नाहीसा झाला. त्याचे शरीर तेजस्वी बनले. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. तो त्यांची इदुकोटी तेज इत्यादी श्लोकांनी स्तुती करू लागला. श्री गुरुने नरहरीला आपल्या मठात नेले. त्यांचा कुष्ठरोग नाहीसा झाला म्हणून मोठे अन्नदान केले. नरहरीला श्री गुरुने आशीर्वाद दिला, तुला कन्या, पुत्र, धन, गोधन सर्व काही लाभेल. तुझी वंशवृद्धी होईल. आजपासून तू योगेश्वर म्हणून ओळखला जाशील. आमच्या सर्व शिष्यात तू थोर ठरशील. आता तू कसलीही चिंता करू नकोस. आता तू तुझ्या बायका मुलांना घेऊन ये. सर्वजण आमच्या येथेच राहा. तुला 3 पुत्र होती, त्यातील एक योगी नावाने प्रसिद्ध होईल. तोही आमची सेवा करील. असा आशीर्वाद देऊन श्री गुरुने नरहरीला विद्या सरस्वती मंत्र दिला. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार नरहरी आपल्या बायका मुलांसह गाणगापुरात श्री गुरूंच्या सेवेत आनंदाने राहू लागला. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील शुष्क काष्ट संजीवन नावाचा 40वा अध्याय समाप्त. श्री गुरुदत्तात्रय अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त.